तर दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात भाविक हे दर्शनासाठी आले। दत्त जयंती निमित्ताने अक्कलकोट नगरीत भाविकांनी एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरातील स्वामी समर्थ मंदिरांच्या दरबारी आहोत आणि दरबारात पाहतोय की पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आलेली आहे आणि स्वामी समर्थ मंदिर समिती असेल किंवा तालुका प्रशासन असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भाविकांची सुविधा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही महिला भाविक आहेत। ताई, कुठून आला आहात आणि प्रत्येक वेळेस येता का? आम्ही जर पौर्णिमेला येतो, पनवेलवरून आलो आम्ही। काय वाटतं आज दत्त जयंती निमित्त? आम्हाला मस्त वाटतंय, स्वामीचे दर्शन घ्यावं असं भारी वाटतंय यायस। आणि पौर्णिमेला येतो, दर पौर्णिमेला आम्ही ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात। दादा, कुठनं आलात आणि काय सध्या आपलं दत्त जयंती निमित्ताने स्वामी समर्थांकडे काय मागणं? स्वामी समर्थाकडे काय मागणं नाही, हेच जीवनात सुख समृद्धी लाभू दे, दुसरं काय नाही। मंगळवार आलो आम्ही। दादा, तुमच्या काय भावना आहेत? आज इतक्या लांबून आलात तुम्ही, दर्शन होतंय। स्वामी समर्थांच्या पावननगरीमध्ये ना पहाटे 5 वाजल्यापासून पब्लिक चालू आहे इथं। दर्शन खूप चांगलं आहे आणि पहिले एक रांग होती, आता 2 रांग केले, लेडीज वेगळं जेंट्समध्ये दर्शन खूप चांगलं भेटत आहे स्वामी समर्थांकडे। आपण पाहतोय की पहाटेपासून भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि आज दिवसभर स्वामी समर्थ महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रात्रीच्या सुमारास स्वामी समर्थ महाराजांबरोबर दत्त महाराजांची पण पालखी यात्रा या ठिकाणावर निघणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।